गरजेचं आहे, मानसिकता असणे गरजेचं आहे. कशा प्रकारे चेंडूवरती आणि फटक्यावरती नजर ठेवावी हेही महत्त्वाचं आहे. आणि सुरुवातीच्या पहिल्या 2 षटकांमध्ये म्हणजे पहिली 2 षटकं 5 ओव्हरचा जर आपण बघितला ना सामना 5 षटकांचा, तर पहिली 2 ओव्हर आपण पॉवर प्ले बघतो. त्यामुळे त्या पहिल्या 2 षटकांमध्ये तितकी मानसिकता असणं गरजेचं आहे आणि ते चांगल्या टोटलपर्यंत पोहोचणं पहिल्या 2 षटकांमध्ये जर आपण विचार केला तर चांगल्या पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्याला कारणे आहे, त्याला कारण अजून आपण येऊया त्या चर्चेवरती. कारण इंटरेस्टिंग चर्चा आहे. 5 ओव्हरचा मॅच, 4 ओव्हरचा मॅच, 3 ओव्हरचा मॅच. बॅटला थोडासा आवाज तरी आला. पहिल्या दुसऱ्या प्रयत्नामध्ये धाव धाव धावा धाव धावा धाव, बिग विकेट. जोर का झटका, जोरात लागलाय, जोरात लागला धावाच्या स्वरूपात गडी बाद झाला. तुम्ही जसा उल्लेख केला होता बाबा 5 षटकांच्या सामन्यामध्ये कसा डावपेच, कशी रणनीती तुम्हाला आखावी लागणार आहे, ही मानसिकता तुमची बदलली जातात. जसं एखादी गाडी असते, एखादा 4 व्हीलर असते, की एखादी तुम्ही बस बघा, ज्यावेळेला सिटी बस असते, सिटीमध्ये फिरत असते, वेगळ्या पद्धतीने चालते, पण हायवेवर चालायला वेगळा लागतो. तसं आता तुम्ही 4 ओव्हर नंतर 5 ओव्हरवरती आलात. त्याच्यामुळे जी मानसिकता आहे ना ती महत्त्वाची आहे. तुमचा माइंडसेट 5 ओव्हरला काय करायचं, पहिल्या 2 ओव्हरचा पॉवर प्ले कसा करायचा, 2 ओव्हर पॉवर प्लेमध्ये किती रन पाहिजे, उरलेल्या 2 ओव्हरमध्ये तुम्ही कसं करणार, आणि स्लॉग ओव्हरमध्ये कोण बॅट्समन असणार तो शेवटपर्यंत टिकून राहणार. नक्कीच. पण सध्या तरी आपण जर बघितलं गेलं ना तर माऊली तलवपाडा, माऊली 11 तलवपाड्याच्या संघाचा जर विचार केला तर 5 वरती 2 गडी बाद झालेत. थोडंसं अडचणीत आहे, म्हणजे अडचणीत आहे थोडंसं. आपण त्या मैदानाच्या दिशेनेही जाणार आहेत, पण एक जी पॉईंटला जी रिक्षा होती ना त्या रिक्षाच्या माहितीसुद्धा तिथेही जाणार आहेत. पण सध्या या षटकानंतर त्या गोष्टीची चर्चा होईल. पण तो जो विषय होता तुम्ही छेडला होता, सध्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती. ऑन साईडला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षकाला झेलची संधी, झेल तर सुटलाय आणि चेंडू गेला आउट ऑफ दी पार्क, सीमारेखा पार, 6 धावा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. डीसे चर्चा मैदानाच्या आतमध्ये या गोष्टीची होईल. पण सध्या 5 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय, 11 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि पुन्हा एकदा आम्ही तुमच्या दिशेने येणार आहे. इंटरेस्टिंग चर्चा आहे, कारण तो मुद्दा छेडलाय, त्या मुद्द्याला आपण नक्कीच पुन्हा एकदा जाणार आहोत. पण जसा काउंटर अटॅक झालाय, काउंटर अटॅक मयूरनं केलाय, कारण मयूर प्रमुख फलंदाज आहे. त्याच्यामुळे जो अटॅक केलाय त्यानं, षटकार ठोकलाय. हालाकी तन्मयनं प्रयत्न केला, अगदी उडी मारली, झेल टिपण्याचा प्रयत्न, कॅच घेण्याचा प्रयत्न तन्मयचा चुकलाय, पण अटेम्प्ट चांगला होता. शेवटचा बॉल, पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे आणि पहिल्या षटकात दिलं. हा शेवटचा चेंडू असणार आहे. उलट्या बाजूला लागलाय, स्वीप करायचा होता चेंडूला, ऑफ स्टंपच्या बाहेर जाऊन त्याला स्वीप करायचा होता. तो लॉंग लेग फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक धावे चेंडूवरती पूर्ण. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 12 धावा धावफलकावरती आहेत, पण 12 धावा येत असताना ना त्यांनी 2 विकेट गमावलेत. खास करून रनआउटच्या सुरुवात लागलेला तो धक्का, पहिल्या सुरुवातीला प्रतीकच्या चौकारानंतर आलेला तो विकेट, या धक्क्यातनं सावरायचा आहे. आणि तो मुद्दा तुम्ही छेडलाय त्या दिशेने बघता येऊया. पहिली ओव्हर संपले, धावा धावफलकावरती 12. नक्कीच नक्कीच. धन्यवाद डीसे. आपण तुम्ही म्हटल्याप्रमाणे की त्या मुद्द्यावरती जाणार, कारण ती ना रिक्षा जी होती ना ती 2 ते 3 तास जर विचार केला ना तर 2 चाकावरती उभी होती, 2 चाकावरती उभी होती. म्हणजे आपण रिक्षाचा आणि क्रिकेटचा काय संबंध असेल तर असंही 4 चेंडूंमध्ये तशीच परिस्थिती झाली होती. मैदानाच्या आतमध्ये परिस्थिती तशीच झाली होती. विषय चर्चा त्या गोष्टीची होईल. पण सध्या विपुल सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती, फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू चाललाय सध्या आपण बघतो सीमारेखा पार, षटकार. थँक्यू. चांगला उल्लेख तुम्ही केला की ती 2 चाकावरती रिक्षा उभी होती. आणि पण कौतुक काय माहिती का, ती 2 चाकावरती उभी त्याचं कौतुक नाहीये, ते दोन्ही टायर मजबूत होते म्हणून ती उभी होती. कौतुक त्याचं आहे, कौतुक त्याचं आहे की ते मजबूत होते. आता फलंदाजी तशी मजबूत करायची आहे, ताकदवान करायची आहे. त्याच्यामुळे रिक्षा चालवताना 0 टर्न त्याकरता मारत नाहीत, कारण लोड येतो. नक्कीच. आणि मजबूत का होती माहिती आहे का, कारण ते दोन्ही टायर MRF चे होते. मैदानाच्या आतमध्ये 2 खेळाडू आहेत ना ते ताकदीचे आहेत, तेवढ्याच ताकदीचे आहेत, म्हणून त्यांच्या बॅटमधून धावा येणं गरजेचं आहे माऊली 11 तलवपाडा संघाला.
परफेक्ट तुम्ही सांगितले. आता काय झालं माहिती आहे, तुम्ही MRF बोलले पण बाबा भारतीय टीमला वाईट वाटेल कारण त्यांचे स्पॉन्सर अपोलो आहेत, त्याच्यामुळे अपोलो टायर त्यांचे स्पॉन्सर आहेत. बाई तुम्ही जसं सांगितलं होतं त्या रिक्षाला MRFचा टायर आणि बॅट्समन करतोय फायर फायर फायर. धन्यवाद डीजे. सध्या आपण धावसंख्या जर विचार केला तर 24 धावा 2 गडी बाद. आतापर्यंत जर विचार केला तर 8 चेंडूचा खेळ पूर्ण झाला आणि बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. इथून फलंदाज मयूर याचा विचार केला तर 3 चेंडूमध्ये 13 वरती खेळतोय आणि त्याला साथ देतोय हार्दिक. आणि माऊली इलन तलोपडा चर्चा त्या गोष्टीची होईल. पण सध्या यावेळी पुन्हा एकदा टॉपेज लागलाय 3 खेळाडू होते. शेवटच्या क्षणाला हा चेंडू इथून झेल सुटला जातोय आणि सध्या तरी विचार केला तर आयुष्यभर चा टॉपेज लागला होता जसं तुम्ही उल्लेख केला. 3 खेळाडू तिथे आले होते, 2 खेळाडू आले होते कॅच घेण्यासाठी. आणि मराठीमध्ये जसं म्हणता बाबा दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ नाही. आता दोघांचं भांडण झालं का तिसरा त्याचा व्हिडिओ काढतो आणि तो व्हिडिओ व्हायरल करतो, असंही काही आपण पाहिलं. त्याच्यामुळे दोघांचं भांडण होतं पण बॅट्समनचा लाभ झालाय आणि त्याच्यामध्ये एक धाव देखील आले. स्कोर धावून पोहोचलाय तो आता 25-25. परिस्थिती बदलले, हालात बदले और बदले हुए सूर दिखाई दे रहे हैं. अजून एक बिग हिट षटकार. थँक्यू डीजे वाले भाई. बिलकुल गाणं लगाय, नाद करायचा पण आमचा कुठे. आणि बॅट्समन तेच सांगतोय बाबा दबाव आला होता, प्रेशर आला होता पण दबाव खाली आता दोन्ही बाजूला एका बाजूला हार्दिक दुसऱ्या बाजूला मयूर. आता हार्दिकच्या बॅटमधनं सिक्सर षटकार 31 धावा या 4 बॉलमध्ये 19 धावा आल्यात. अटॅक केलाय विपुलच्या या षटकामध्ये अटॅक केलाय. अडकेचा अटॅक तर सुरू आहे सध्या आपण बघतोय. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर खाली राहिला, अक्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि तिथून सध्या यष्टीरक्षकच्या हातामध्ये चेंडू विसावला जातो. डॉट बॉल आलाय या बरेचशा उशिरानंतर. सध्या तरी आपण जर विचार केला तर 10 चेंडू नंतर हा डॉट बॉल आलाय. त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये विचार केला तर 31 धावा 2 गडी बाद आणि शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटच्या चेंडूचा खेळ आणि हा शेवटचा मॅच आहे. क्वालिफाय वाला मॅच आहे, क्वालिटी वाला मॅच आहे. क्वालिटी विथ क्वांटिटी तर दाखवली तर क्वालिफाय होणार. क्वालिफाय व्हायचंय तुम्हाला. चेंडू होता खेळायचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअरला फील्ड केला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेला होता. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. एका धाव्यावरती समाधान मानावं लागते. 1 धावाने धापल का थोडासा पुढे जाईल. 2 षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये विकेट गेले होते, या ओव्हरमध्ये सिक्सर आले. 2 ओव्हर संपल्यात. 16च्या सरसर धावा आहेत धापलकावरती. 32 हलके धुवून पुन्हा एकदा ऐकूया. 32च्या डबल 64 होतील की 74 होईल त्या बघण्यासाठी पुन्हा एकदा देऊया. धन्यवाद डीजेच्या माध्यमातून सध्या सॉन्ग आलंय आणि आपण जर बघितलं गेलं तर मारुती चषक 2026 आणि ही स्पर्धा ज्यांनी पुरस्कृत केले तसे राजूदादा भोईर यांच्या मार्गदर्शनाने ही स्पर्धा आपण बघतो एक छान पद्धतीने पार पडत असताना आज पहिला दिवस आहे या स्पर्धेचा आणि सुरुवात मात्र खूप छान होत असताना. जसं तुम्ही उल्लेख केला एकच वादा राजीव दादा आणि जसं टीम बघितलं बॅटिंगली ते सांगते बाबा एकच वादा राजीव दादा और पहिल्या 2 ओव्हरमध्ये 19 से थोडासा ज्यादा रन आहे. अपेक्षा नव्हती, विकेट गमावले ते 2. क्रमांक 3चा गोलंदाज भौतिक मागच्या सामन्यातला हिरो, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच टी शर्ट त्याचा आहे त्याला तो गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. स्वागत केलंय भौतिक आलाय, त्याला सांगितलं भावा वेलकम वेलकम. षटकार. धन्यवाद डीजे. सध्या आपण बघितलं ऍक्शन रिप्ले मध्ये गेले, तिथून चेंडू हाताळला होता, फलंदाज जवळ हाताळला होता आणि ऑन साईडला जबरदस्त फटका मिडविकेटच्या दिशेने चेंडू सीमारेखा पार
6 धाव्यांसाठी षटकार आलाय. षटकाराने धावसंख्या बलकावरती लागली जाते. संघ पोचला 38 वरती. सध्या सुरुवात आपण जर बघितलं गेलं तर या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती 6 धाव्याने झाले. नाही त्याच करता मी म्हटलं ना की स्वागत केले. आता बघा त्यांनी स्वागत केले. वार तुम्ही केला, पलटवार भौतिक करणार का? हल्ला तुम्ही केला, प्रति हल्ला बहुत त्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाने प्रयत्न केलाय. सध्या फलंदाजाला थांबवण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती भौतिक सज्ज होतोय. राईट मुहूर्त विकेटने तिसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालाय. फटका गेला ऑन साइडला. झेल सुटल्याचा परिणाम मैदानाच्या आतमध्ये दिसत असताना चेंडू गेलाय सीमारेखा पार. षटकार. थँक्यू. हा फटका खेळताना थोडेसे पुढे आले होते. चेंडू आत आला आणि जसा आत आला ना तसा, कारण फोर आर्म्स आहेत त्याच्यामुळे हा फटका खेळलाय. ज्यावेळेला थोडंसं रिस्क देखील फिरला गेला आणि त्या चेंडूला पाठवलाय मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. अगदी जास्त वेळा खाली चेंडू राहत नाहीयेत. हवेतल्या हवेत जसं ड्रोन उडतंय ना तसा चेंडू हवेतल्या हवेत चाललाय. ते ड्रोन जे बघू शकतो ऑफ साईडला अगदी त्याच पद्धतीने मॅच चाललाय. आता स्लोअर वन होता. पंचाकडे पाहिलं आशाभूत नजरेने ते पाहत होते. पंच सांगितलं ओके. स्कोर झालाय तो 44. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर षटकार, त्यानंतर डॉट बॉल. 6.6. आता पुढचं काय? आता 6.6. आता 6 येईल का हे महत्वाचं आहे. पण गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती पाहायचा आहे हा चेंडू. डॉट बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय. कमबॅक केलाय. आतापर्यंत जर विचार केला तर 12 धावा खर्च केल्यात. पण महत्वाच्या क्षणामध्ये आलेल्या या 12 धावा सध्या आपण बघतोय. 5 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय आणि इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न सध्या आपण बघितलं गेलं तर क्षेत्ररक्षण करणारा संघ पाहायला भेटतोय. ही जुगलबंदी आहे. भौतिक आणि हार्दिक मधलं हे बॅटल आहे. एकमेकांना वर्चस्वाचा शहमात देण्याचा, कुरघोडी करण्याचा आणि एकमेकांना अगदी चेक अँड मेट बुद्धिबळाचा क्रेम. चेक अँड मेट आहेत. हार्दिक वर्सेस भौतिक वर्सेस हार्दिक. दॅट्स चेक अँड मेट आहे. ऑफस्टमच्या बाहेर अटॅक करून चेंडूला केलंय. मिस्टेक केलंय. तन्मय मिस्टेक करतोय. चेंडू चालला बॉन्ड लाईनच्या बाहेर. शेवटच्या चेंडूवरती झाले चूक. चेंडू गेला बॉन्ड लाईनच्या बाहेर. चौकार. 4 धावा. धन्यवाद डीजे. आणि नक्कीच या मैदानाचा जर विचार केला तुकाराम मांगले सर, तुम्हीच बऱ्याच वर्ष या मैदानावरती समालोचन केलंय, त्यामुळे तुम्हालाही या गोष्टीचा बराचसा अनुभव असेल. पण जो एखादा फलंदाज आउट ऑफ फॉर्म असेल ना तर या मैदानावरती येऊन तो फॉर्म मध्ये येऊ शकतो. म्हणजे इथे या फॉर्म घेऊन जा आणि फॉर्म भरा आणि मग फॉर्म मध्ये या. आणि इथे आल्यानंतर खेळल्यानंतर तुम्हाला गवसलेला सूर आहे ना फॉर्म, तो तुम्हाला पुढच्या काही वाटचालीमध्ये क्रिकेटच्या या प्रवासामध्ये तुम्हाला उपयोगी ठरू शकतो. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 48 धावा धापलकावरती आहेत. 16ची सरासरी आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 16, कारण मागे 32 होत्या. या ओव्हरमध्ये 16 आल्यात. 16च्या सरासरीने पुढे गेल्या तर 80 धावा होऊ शकतील. संध्याकाळचा सत्र आपण वारा वाहतोय. हवा आहे भाई, हवा ही खेळ भी चल रहा है. हवा आहे मैदानावरती. बॉलिंग साठी सज्ज होतंय यश. खेळण्याचा प्रयत्न, शरीरावरती चेंडू आता डायरेक्ट हिटचा प्रयत्न. अगदी समोर 3 स्टंप समोर होत्या. त्याच्या जसं पाहिलं ना आता 3 स्टंप समोर होत्या. नेम चुकलाय. आपल्या भाषेमध्ये सांगायचं तर बाबा लगोरीवाला नेम होता. नक्कीच लगोरीवाला नेम. नक्कीच नेम तर तिथे चुकलाय, कारण थोडासा जोराने हिट करण्याचा प्रयत्न केलाय.
थोडासा जोराने हिट करण्याचा प्रयत्न केला गेला यष्टांवरती, पण तो हिट करताना थोडीशी दिशा बदलली आणि त्यामुळे सेफ सध्या आपण बघतोय. फलंदाज जर विचार केला तर हार्दिक सध्या आपण बघतोय तो स्ट्राईक एंडवरती आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. पहिला चेंडू तर आपण बघितलं गेलं तर 1 धाव आलाय, पण इथून दुसरा चेंडू कशा प्रकारे हाताळेल हेही महत्वाचं आहे. फटका केलाय सरळ आपण बघतोय मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. झेलची संधी, झेल सुटलाय, चेंडू गेलाय सीमारेखा पार. 6 धावा, षटकार. धन्यवाद धन्यवाद डीसे. आता ह्या फलंदाजाचा 2 वेळा झेल सुटलाय. मग संधी आजचा जर विचार केला तर संधी सध्या आपण बघितलं गेलं तर हार्दिकच्या बाजूने सातत्याने पाहायला भेटली जाते. चला 2 वेळा चान्स मिळालाय. नाव त्याचा हार्दिक आहे. बॅटिंग करतोय हार्दिक. दॅट्स अ हार्ड हिटिंग. जसा हार्दिक पांड्याला म्हणतात ना हार्ड हिटिंग, हार्दिक हार्ड हिटिंग करतोय. अजून एक उत्तुंग षटकार, सिक्सर. धन्यवाद धन्यवाद डीसे. आणि जेव्हा यष्टीरक्षकांनी झेल सुटलं होतं ना तेव्हा त्यांनी बॅटला चुंबन घेतलं होतं. का तर महत्वाची मॅच आहे ना, क्वालिफायरची मॅच आहे. टॉप 5 मध्ये जर तुम्हाला पोहोचायचं असेल तर महत्वाचा खेळाडूला जीवनदान दिलंय आणि सध्या त्याची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये खूप छान पद्धतीने आपण सध्या बघतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चालला पॉईंट आणि कव्हर क्षेत्राच्या दिशेने. विपुलने चेंडूला फील्ड केलंय, पण 2 धावा रोखू शकतील का? 2 धावा रोखल्या नाही जात. 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते आणि संघ पोचलाय. तर विचार केला तर इथून 63 वरती. जसं तुम्ही उल्लेख केला की या 2 धावा या चेंडूवरती आल्यात आणि जेव्हा वेळापासून तुम्ही त्या 2 पाया म्हणजे 2 टायरवरच्या रिक्षाचा उल्लेख केलाय ना, तसपासून ही 2 जणांची जोडी जमले. जसा ते रिक्षाचा उल्लेख केला तसा या दोघांची जोडी जमले. 5 धावांवरती दुसरा विकेट गमावला होता. त्यानंतर पार्टनरशिप बघा, पार्टनरशिप मोठी. ऑफ स्टंपच्या बाहेर कव्हरच्या डोक्यावर खेळाय क्षेत्ररक्षक. हो, गुड कॅच, जबरदस्त कॅच. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये उंच उडी मारली, योग्य वेळेला हात वर गेले आणि हा झेल फलंदाज बाद. धन्यवाद धन्यवाद अडीचे. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे की जी 58 धावेची पार्टनरशिप झाली होती ना ती सध्या आपण बघितले गेले, पण असं वाटतंय का जणू काही नजर लागली का या पार्टनरशिपला? तेही महत्वाचं आहे. पण चांगली बॅटिंग, महत्वाच्या क्षणी केलेली महत्वाची इनिंग माऊली 11 तलवपाडा संघाकडनं आपण बघितलं गेलं तर हार्दिकची खूप छान बॅटिंग. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता हार्दिकच्या जागेवरती कार्तिक गेलाय. हार्दिक गेलाय आणि कार्तिक आलाय. त्याला कारण आहे पहिला प्रतीक गेलायला, पहिला प्रतीक बाद झाला, मग हार्दिक आला, मग कार्तिक आला. इथे कचा पाडा तिथे गेला जातो. दुसऱ्या बाजूला यश आहेत आणि भौतिकही होते मध्ये. आणि तुम्ही एक विषय छेडला होता की आता रिक्षा ती बॅलन्स आहे, कारण तिचं ना तिसरा टायर पण फिट झालाय. तशीच मॅच आहे, तशीच इनिंग आहे. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या इनिंगला सुरुवात छान झाली होती. फटका खेळण्याचा प्रयत्न सध्या आपण बघतोय. इथून डॉट बॉल आलाय, कमबॅक करण्याचा प्रयत्न इथून जर बघितलं गेलं तर आदर्श फणसपाडा बीचा संघही करतोय. सध्या या षटकाची जर आतापर्यंत विचार केला तर समाप्ती झाले. या षटकामध्ये धावा नाही आल्या. या षटकामध्ये जर आपण विचार केला ना तर 2 मोठे फटके आलेत, पण चांगला कमबॅक गोलंदाज आपण जर विचार केला तर यशने या षटकामध्ये छान केलाय. धन्यवाद धन्यवाद अडीचे. सध्या आपण बघतोय 4 षटकाचा खेळ पूर्ण झालाय आणि इथून 63 धावा 3 गडी बाद 24 चेंडूमध्ये आतापर्यंत बनवल्यात माऊली 11 तलवपाडा बीच संघाने. पण ही पहिली इनिंग आहे. अजूनही या इनिंगची 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, कारण तेही 2 सामने जिंकून या टॉप 5 च्या रेसमध्ये आलेत. म्हणून या सेकंड इनिंगला सुद्धा आपल्याला
बऱ्याचशा गोष्टी बरेचसे स्ट्रोक नक्कीच पाहायला भेटतील. आणि शर्यत जिंकायचं म्हटलं तर तुम्हाला निरंतर चालत राहावं लागतं, निरंतर प्रयत्न करावे लागतील. 4 षटकं संपले. धाबा धापलकावरती 63 आहेत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 32, नंतरच्या 2 ओव्हरमध्ये 31 धावा झाल्यात. शेवटची ओव्हर आहे, 16च्या आसपासची सरासरी आहे. करंट रन रेट. आकोटापाता चेंडू आहे, फटका खेळाय क्षेत्ररक्षक आहे. चेंडूच्या पण त्याच्यावरून, त्याच्या डोक्यावरून चेंडू लॉंगॉनच्या डोक्यावरनं षटकार. थँक्यू. सक्सेसफुल. जसं तुम्ही रिक्षाचा उल्लेख केला, आता ती 3 टायरवरती बॅलन्स आहे आणि बॅलन्स पण वेगवेगळा असतो. मोबाईलमधला बॅलन्स, बँकेमधला बॅलन्स आणि आयुष्यामधला बॅलन्स. तोल. मोबाईलमध्ये बॅलन्स नसेल तर कॉलिंग होणार नाही, बँकेत बॅलन्स नसला तर पेमेंट होणार नाही आणि आयुष्यामध्ये बॅलन्स नसला तर काहीच होणार नाही आहे. नक्कीच. आणि तुम्ही उल्लेख केला पद्धतीने की या गोष्टी बॅलन्स असणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे वेट जास्त असला ना तर अनबॅलन्स होते. नाही तर अजून एक दुसरा बॅलन्स आहे, म्हणजे आपल्याजवळ किती जमा आहे तो पण बॅलन्स असतो. नक्कीच. मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण बघितलं गेलं ना, माऊली इलेवन तलोपाडाने या इनिंगमध्ये 69 धावा सध्या बॅलन्स केल्या आहेत. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय. थोडंसं आपण जर बघितलं गेलं तर उशीर झालाय. सूरज आलाय गोलंदाजी मार्कवरती. आता सूरजने पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय सूरजच्या. इथून 5 चेंडू चांगले हाताळावे लागतील, कारण सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला ह्या धावा बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा टॉपेज लागलाय. क्षेत्ररक्षकाला यष्टी रक्षक झेल टिपला जातोय, गाडी बाद होतोय. फलंदाज बाद. बॅक टू डगआउट. गॉन. धन्यवाद. डीचे 69 धावा, 4 गडी बाद. आतापर्यंत 5वं षटक सध्या मार्गस्थ आहे आणि 5व्या षटकातील अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सध्या आपण बघतोय डीबीएनच्या माध्यमातून ड्रोन सरळ आमच्या कॉमेंट्री स्टुडिओच्या दिशेने आलाय. तुकाराम मांगेला सर, नक्कीच डीबीएनचंही कौतुक तितकंच करावं लागेल, कारण या पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डीबीएननेही आपल्या नावाची छाप सोडले. त्याला कारण आहे बघा, जसं मी उल्लेख केला, बॅट्समनला निरंतर तुम्हाला चांगला खेळ करावा लागतो, तसं या क्षेत्रामध्ये तुम्हाला प्रगती करायची आहे, पुढे वाटचाल करायची आहे, तर मेहनत प्रचंड करावी लागते. स्वतःला अपडेट ठेवावं लागतं, अपग्रेड करावं लागतं, नवीन नवीन गोष्टी आत्मसात कराव्या लागतात आणि ते केल्यात. म्हणून आज ते चॅनल सर्व दूर आपण पाहतोय. पुन्हा एकदा मॅचला झाली सुरुवात. कोलवा टप्प्याचा चेंडू होता, पुटटॉस बॉल, लो पुलटॉस. चेंडू उडाला उडाला उडाला. एक गाणं असं आहे, चिमणी उडाली तसा चेंडू उडालाय बॉल लाईनच्या बाहेर. चौकार. धन्यवाद. आता डीजेच्या माध्यमातूनही सॉन्ग आलंय, पण सध्या बंटीच्या बॅटमधून चौकार आलाय आणि अपेक्षित चौकार. म्हणजे ज्या, आणि मला वाटते की आजच्या दिवसाची उत्सव मूर्ती आहेत. म्हणजे आज माऊली इलेवन तलोपाडा संघ, त्यांना बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय मिडविकेटला. कार्पेट पद्धतीने सध्या आपण बघतोय. तन्मय आलाय, या चेंडूला फील्ड केले, तोपर्यंत इथून बाद व्हावं लागेल. सध्या आपण बघितलं गेलं तर उत्सव मूर्ती बॅक टू डगआउटच्या दिशेने येतील. नवीन बॅटर परेश दाखल होईल. तोपर्यंत चर्चा या स्पर्धेची, चर्चा या डीबीएनची सातत्याने आपण करत आल्यात. आणि तुकाराम मंगेला सर, या मैदानावरती जर विचार केला तर 1 लाख मुलाची स्पर्धा, मारुती चषक, राजूदादा भोईर यांच्या माध्यमातून ही स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि नक्कीच एक खूप छान पद्धतीने स्पर्धा पार पडताना आपण बघणार. आणि वेगवेगळ्या गटामध्ये आहे, म्हणजे प्रत्येकाला संधी आहे. जसा वैतरणा परिसरातील अ गट असेल, ब गट असेल, चंदनसार गट असेल, निमंत्रित संघ असतील, या सर्व घटकांना समान न्याय, कदाचित समान संधी या स्पर्धेच्या निमित्तानं दिली जाते. बंटी बाद झालेत, बड्डे बॉय होते, पण बड्डेच्या दिवशी अशा पद्धतीने बाद जाणं त्यांनाही पसंत झालेलं नाही. नवीन फलंदाज मैदान दाखल होतोय. आता कोण स्ट्राईक घेणार त्याच्यावरती चर्चा चालली. अजून एक फलंदाज बाद होऊन तंबूच्या दिशेनं जातोय. स्कोर थांबलाय तो 74, 74 वरती. अरे नक्कीच 74 वरती थांबलाय, पण बंटी नाराज काय आहेत माहिती का सर? बंटी नाराज आहेत कारण त्यांच्या बॅटमधून अगोदरच्या चेंडूवरती चौकार आला होता, म्हणून बंटी नाराज आहेत. पण सध्या आपण बघतोय कार्तिकलाही परतावं लागलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये धीरेन दाखल झालाय. आता परेश आहेत.
म्हणजे शेवटची स्लॉग ओव्हरची बॉलिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, पण ही स्लॉग ओव्हरची जोडी आहे. मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता ह्या चेंडूवरती मोठा फटका येईल, तर जी 16च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत होते ना, ते पाहायला भेटेल का? पाहायचं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम झालाय. आपल्या फॉलो थ्रो मध्ये झेल टिपण्याचा इथून प्रयत्न केलाय, गडी बाद झालाय. इथून परेशी परतावं लागले. आता इथून 74 लागलेत. 75चं आव्हान दिलं गेलंय. 5 षटकांमध्ये 75 करायचे आहेत आदर्श परस्परा बीज संघाला. तोपर्यंत जाऊया डीजे कडे, ऐकू एक सुमधुर संगीत. थँक्यू डीजे. चला वेलकम बॅक. येऊया मॅचच्या दिशेनं. भारतजीराव जॉईन होतील आमच्या कॉमेडी बॉक्स मध्ये. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पहिला चेंडू बॅटला लागला. झेल पार्टनरशिप झालंय, बघूया. पंच सांगतात येस, पार्टनरशिप डीड वरती साईन झालाय आणि पार्टनरशिप मध्ये टिपलाय. पहिला झेल, फलंदाज बाद. हा मोठा धक्का आहे. कारण एक तर आपण पाहिलं तर धावत संख्या एकदम मोठी आहे तुकाराम सर, आणि या धावत संख्येला जर तुम्हाला पूर्ण करायचं असेल तर इथून नक्कीच एक चांगली सुरुवात अपेक्षित होती. मात्र ती सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळत नाही. ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला, खूप चांगली पार्टनरशिप दोन्ही फिल्डरच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि खूप चांगला कॅच कर. अगदी चेंडू जो जमिनी लगत जात होता तिथून मात्र चेंडूला उचललं गेलंय.
तिथून चेंडूला मात्र उचललं गेलं. पाहू शकाल तुम्ही डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून बघा. इथून हे आपण पार्टनरशिप दोन्ही फिल्डर मधून अगदी चेंडू जमिनी लगत जात असताना मात्र तिथून चेंडूला उचललं गेलं. वन हँड गुड कॅच, सुपर, अप्रतिम खेळ. एक मोठा धक्का असेल या ठिकाणी. का धावा करायची आहे ते तब्बल 75 धावा, आणि इथून जर 75 धावा तुम्हाला करायचे आहेत ना तुकाराम सर, चांगली सुरुवात. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग अपेक्षित आहे. 15-20 धावा पॉवर प्ले मध्ये येणं गरजेचे आहेत, तर तुम्ही या धावसंख्येला अचीव करू शकाल. थोडासा स्टनिंग स्टार्ट झाला, जसं तुम्ही उल्लेख केला. पॉवरफुल बॅटिंग करायची आहे आणि 15ची सरासरी आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 15ची सरासरी. याचा दुसरा अर्थ प्रत्येक ओव्हरला 2 मोठे फटके. ऑफ स्टंपच्या बाहेर ऑन द टोस आलं, कव्हरच्या डोक्यावरनं 2 फटके पाहिजे. त्याच्यातला पहिला चौकार, 4. थँक्यू. दमखम या ठिकाणी नक्की दाखवावी लागेल. प्रत्येक फलंदाजाला दमखम दाखवावी लागेल. 75 आणि चांगला उल्लेख केला तुम्ही. रिक्वायर्ड 100, धावसंख्या 75 आहे, हे थोडंसं बाजूला ठेवा. पर ओव्हर तुम्हाला किती धावसंख्या करायची आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सुरुवात नक्कीच या ठिकाणी खराब झाली होती, मात्र एक चौकार अप्रतून फटका खेळला गेलाय. यावेळेस देखील आउटसाइड ऑफ स्टंप, अगदी ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर येऊन या चेंडूला ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. खूप चांगला चेंडू, हा चेंडू ते डॉट. जसं तुम्ही उल्लेख केला की 15-15च्या सरासरीने जायचं. बघा तुम्ही बघता कसं एखाद्या गोष्टीकडे, त्याच्यावरती बरंचसं डिपेंड असतं. का तेही आपण सांगूया. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, विकेट तिथे गेले होते. तिथे 2 गडी बाद झाले होते 5 धावांवरती. 5 वरती दुसरा विकेट गमावला होता, पण त्याच्यानंतर झालेली पार्टनरशिप, झालेली भागीदारी. ऑफ स्टंपच्या बाहेर स्लाइस कट करायचा होता. चेंडू चाला गेली रिझर्व मध्ये, पाठलाग केला जातोय. फिल्डिंग चांगलं झालंय. एक धाव फक्त या चेंडूवरती पूर्ण. एका धाव्यावरती समाधान मानावं लागतंय. धावा धापल करते 5. का मी म्हटलं की कशा दृष्टिकोन. आता बघा समृद्धी महामार्ग झालाय म्हणून, नाही तर पहिला आपण इथून शिर्डीच्या दिशेने जायचं ना, तर पहिली प्रायोरिटी काय माहिती का, त्या कसारा घाटापर्यंत पोहोचायचं. थोडं थांबायचं आणि पुन्हा एकदा निघायचं. इथे तुम्हाला पहिला 50 धावा तुम्ही किती जलद गतीनं पूर्ण करता त्याच्यावरती डिपेंड आहे. 75 धावांचा पाठलाग तुम्ही कसा करणार. आणि तो कसारा घाट क्रॉस करताना देखील जीवात थोडीशी धगधग व्हायची. यावेळेस क्रॉस बॅटेड खेळायचा होता. चेंडूकडे दुर्लक्ष केलं गेलं मी तर म्हणेल, कारण चेंडू जवळपास आउटसाइड ऑफ स्टंप आणि इथून जागेवरून तो फटका ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डॉट बॉल. बघा ज्यावेळेस डॉट बॉल येतील त्यावेळेस तुमच्या अडचणी वाढतील, प्रेशर वाढेल. रिक्वायर्ड 100 जो 15च्या घरामध्ये आहे तो 20च्या घरामध्ये येऊन जाईल वाढेल थोडंसं. जसं तुम्ही घाटाचा वळणाचा रस्ता असतो, त्याच्यामुळे त्या वळणावरती तुम्ही कसे वळता तेही महत्वाचं आहे. बॅटच्या कडेला लागलाय, चेंडू चालला पाठीमागे फ्लाय स्लिपला. अर्थात शॉर्ट थर्ड मॅनेजर मध्ये फील्ड केले गेले आहेत. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय पूर्ण आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपताना धावा धापल करते 6. सुरुवात इतकी चांगली नाही आहे. या बाजूला जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या जवळपास 13 धावा, 12 धावा आल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये. इथे आल्यात फक्त 6 धावा, अर्ध्या आल्यात. एक हलकीशी धून आणि पुन्हा एकदा चर्चेवरती येऊया. 75चा पाठलाग आहे, 69 अजूनही करायचे. थँक्यू. आणि जसं तुम्ही उल्लेख केला त्या घाटाच्या रस्त्याचा, कसारा घाटाच्या रस्त्याचा वळणाचा रस्ता असतो. आणि बघा माणूस तुम्ही कितीही सरळ असा, वळणावर तुम्हाला वळावंच लागतं. माणूस किती सरळ असू द्या, वळणावरती तुम्हाला वळवाच लागतं. पण कसे वळता त्याच्यावरती महत्त्वाचं आहे. आणि त्यावेळेला तोल सांभाळायचा, बॅलन्स, जसा रिक्षाचा उल्लेख केला होता तो देखील तुम्हाला सांभाळायचा. याचा अर्थ काय माहिती का, पुढच्या काही षटकामध्ये जो आस्किंग रन रेट तुम्ही सांगितलं होतं ना, 10-15 वरनं वाढून 16 जाईल, 17वरती तर गेलाय, 17च्या जरा पुढे गेलाय. कारण 4 ओव्हरमध्ये 69 करायचे आहेत. 17च्या जस्ट 17.25च्या सरासरीनं धावांचा पाठलाग करायचा आहे. भरपूर लांब होता ऑफस्टंपच्या भरपूर बाहेर होता, तिथून खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची सांगता होते, विकेट गेला होता. 2 फलंदाज मैदानावरती आहेत. एका बाजूला आपण जर पाहिलं तर विपुल आहे ज्याच्याकडे क्षमता आहे, आणि दुसरा यश. 6 धावा आहेत. आणि त्यासाठीच मी म्हटलं होतं की तुम्हाला रिक्वायर्ड रन रेट मेंटेन ठेवायचं आहे. धावसंख्या किती करायची लक्ष देऊ नका, फक्त रिक्वायर्ड रन रेट मेंटेन ठेवा. पर ओव्हर 15 धावा तुम्ही केल्या तर त्या शेवटच्या ओव्हरचा टार्गेट देखील 15 असेल तुमच्या समोर. मात्र खूप चांगली गोलंदाजी.
यावेळेस देखील अगदी ऑफ साइडचा चेंडू ऑन साइडला खेळलाय. याच फटक्यांची नितांत गरज. हा येतोय मारुती चषकातील एक दमदार षटकार. थँक्यू. उजव्या शीच्या बाहेरनं चेंडूला खेचून मारले अगदी स्लॉक केले ते चेंडूला पाठवले बॉल लाईनच्या बाहेर. षटकार. जो सिक्सर पाहिजे होता तो सिक्सर या ओव्हर मध्ये देखील आलाय आणि या सिक्सरनं धापलकामध्ये होईल वाढ. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 12 वरती जाऊन पोहोचलाय. आणि जसं तुम्ही उल्लेख केला पाहिजे प्रत्येक ओव्हरमध्ये जर 15 धावा केल्या तर कदाचित तो पाठलाग अगदी सहज होईल. याचा अर्थ दुसरा अर्थ का माहिती का, तुमच्या बँकेमध्ये जो EMI आहे ना तो EMI ठराविक कट होत जातो. तितका बॅलन्स ठेवावा लागतो. इथे तुम्हाला तो ठेवावा लागणार आहे प्रत्येक ओव्हरमध्ये. एव्हरी ओव्हर रिक्वायरमेंट तो EMI असतो पण एव्हरी ओव्हर हा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली चाललाय. हवा आहे भाई हवा आहे आणि हवेच्या झोतामध्ये षटकार. थँक्यू. चिमणी उडाली. मात्र या ठिकाणी अगदी चेंडूला त्याचप्रमाणे उडवण्याचं काम. जबरदस्त बॅटिंग. 2 षटकार आतापर्यंत आलेत. पहिल्या षटकामध्ये नो डाऊट 6 धावा आल्या होत्या मॅन्डेटरी पॉवर प्लेचा. त्या पहिले षटक होतं. मात्र या ठिकाणी षटक क्रमांक 2 पॉवरफुल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाज तयार. यावेळेस देखील ऑन साइडला. यावेळेस लॉंग ऑफच्या वरून आणखीन एक षटकारांची तिकडी. सलग 3 षटकार. वा 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 काय प्रत्युत्तर दिले. यशनं सांगितले यश 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 सहजासहजी मिळत नाहीये पण प्रयत्न केले तर यश मिळतं. कामयाबी एक दिन में नहीं मिलती लेकिन कोशिश करो तो मिल ही जाती है. हम होंगे कामयाब एक दिन. मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब. इसीलिए मैंने कहा था कामयाबी एक दिन में नहीं मिलती. यश एका दिवसाने मिळत नाही. निरंतर प्रयत्न करावे लागतात आणि तेच प्रयत्न यश करतोय. बॅक टू बॅक 3 सिक्सर. आता ऑफ स्टंपच्या बाहेर. आता जिथे टाकाल तिथे ठोकणार, जिथे टाकाल तिथे मारणार आणि जिथे मिळेल तिथे चौकार वसूल करणार. चौकार. थँक्यू. जशास तसं उत्तर मी तर म्हणणार. ज्याप्रमाणे आपण जी बॅटिंग पाहिली होती ती म्हणजे माऊली तलावपाडा या टीमची, तशाच प्रकारे साईनाथ कोशिंबी या टीमची तशाच प्रमाणे आपण ही बॅटिंग या ठिकाणी पाहतोय. जबरदस्त बॅटिंग. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस समोर अगदी समोर स्टेट बॅट नो बकवास. हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी. थँक्यू. बिलकुल खूपसुरत लम्हा. या ओव्हर मध्ये 28 रन आल्यात. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. त्या बाजूला 32 होते, या बाजूला 34. त्या बाजूला 32 होते, आता 34. 34 धावा झाल्यात. याच्या अगोदर टेन्शन वाढलं होतं. फणसपाड्याच्या डगआउट मध्ये प्रत्येक जण छातीवरती हात ठेवून होता. टेन्शन वाढलं होतं. दिल में था दर्द था बडा गहरा. मोठा दर्द होता. दिल में था दर्द था बडा गहरा. लेकिन ऐसी मैच में जान डालते भाई यश भाई जो ठेरा. यश ने मैच मध्ये जान टाकले, जान दाखवले आणि अक्षरशः षटकार चौकारांची लयलूट केले. 2 ओव्हर संपल्यात. 34 झाल्यात. 75चा पाठलाग. 18 बॉल 18 मध्ये करायचे 41. 41. त्यासाठी म्हणतात ना तुकाराम सर की मन में ठान ली तो जीत और मन में ठान ली तो हार आहे. यावेळी यशनं तोच प्रयत्न केलाय. आम्ही निश्चित केलंय आम्ही जिंकणार. मनामध्ये निश्चय केलाय आम्ही जिंकणार आणि त्याप्रमाणे बॅटिंग यश करतो मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. यावेळेस अगदी समोर खेळण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू नक्कीच या ठिकाणी निर्धाव येतोय. मात्र काय बॅटिंग केली.
ज्याप्रमाणे मागच्या ओव्हरचा आपण विचार केला, आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू पिच केले होते, तिथून मात्र स्ट्रोक बनवले होते यशनं, तशाप्रमाणे इथे देखील बॅटिंग करावी लागेल. बॅटिंग तो चाललाय, पण हार्दिक आला. हार्दिक असा आहे ना, कुठल्याही वेळेला कुठल्याही क्षणाला विकेट घेणारा, विकेट टेकिंग गोलंदाज आहे. विकेट टेकिंग गोलंदाज तलावपाडाचा. पटका खेळाय, पुन्हा एकदा येतोय. एक धाव या चेंडूवरती. पुन्हा टाळ्या यासाठी वाजल्यात. टाळ्या कशाला वाजल्यात माहितीये का? एक रन साठी नाही वाजल्यात. टाळ्या यासाठी वाजल्यात का यश स्ट्राईकला आलाय. यश स्ट्राईकला आलाय. टाळ्या त्याच करता वाजल्यात. सिक्सरला टाळ्या वाजल्यात, सिंगलला टाळ्या वाजल्यात. हार्दिक एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला यश आहे. कारण हाच यश होता, हाच हार्दिक होता. एकमेकाच्या समोर होत आहे. आता संधी उलटी झाले, रोल बदललाय. बॅट्समन बॉलर झालाय आणि बॉलर बॅट्समन झालाय. कशा प्रकारे प्रत्युत्तर दिलं जाईल? कारण हार्दिकने तर चांगली बॅटिंग केली होती यशच्या अगेन्स्ट. तेच प्रत्युत्तर ज्याप्रमाणे यशच्या अगेन्स्ट हार्दिकने बॅटिंग केली होती, तशाच प्रकारे हार्दिकच्या अगेन्स्ट यश यांची बॅटिंग. हा कणकणीत षटकार. थँक यू. मैना रुकेगा जहां गेंद मिलेगी, भाई भाई ठोकेगा. तेच चांगले. सध्या स्माइल आहे चेहऱ्यावरती स्माइल आहे. षटकार ठोकलाय. ही जुगलबंदी चालले एकमेकांच्या मधली. कहाणी अशी आहे भाई. हार्दिक है, यश है. कहाणी कशी आहे? बारी बारी सबकी बारी. कभी हार्दिक की, कभी यश की. दोघांमध्ये जुगलबंदी मैदानावरती सुरू आहे. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाहीये. हाच नक्कीच संदेश असेल. डगआउट मधून धावत संख्या झाली ती तब्बल 41 धाव फलकावर. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप भरपूर बाहेर चेंडू टाकला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. एक धाव इथे देखील मिळणार. धावत संख्या 42. टार्गेट तब्बल 75 धावांचं आहे. अजूनही धावा हव्या आहेत आणि त्या देखील मोठ्या संख्येने. 33 धावा अजूनही करायच्या आहेत. आणि डगआउट मध्ये जर पाहिलं ना आपण फणसपाड्याच्या, जे खुर्चीवर बसले ते खुर्चीवर बसले, जे उभे आहेत ते उभे आहेत. बाजूला त्याने सांगितलं हटू नका, जिथे आहेत तिथेच थांबा. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. पाठलाग केला जातोय. 1 2 3 4 चौकार. क्या मुकाबला आहे. सुपर हिट मुकाबला प्रभू देवाचा. आणि आता देवाचा धावा करावा लागणार आहे. हे प्रभू, हे हरिनाम, ये क्या हो गया. तसा सध्या खेळा मैदानावरती खेळ चाललाय. बॅटिंग जबरदस्त करतोय यशच्या या इनिंग मध्ये. झाले तर 5 सिक्सर आतापर्यंत 6. एक चौकार. हा फटका फसला. जेल टिपला गेलाय. दॅट्स अ रिव्हेंज घेतलाय. शेवटच्या बॉल वरती आलाय. विकेट. फलंदाज गॉन. थँक्यू. एक मोठी विकेट, प्राइजलेस विकेट. कारण अक्षरशः मी म्हणे नाकी न आणले होते यश आणि डोकेदुखी ठरला होता बॅटर, खास करून माऊली 11 तलावपाडा या टीमला. आणि ती डोकेदुखी अगदी बाहेर काढली गेली. मोठी विकेट. जल्लोष झाला, आनंद झाला. कारण ज्या हार्दिकनं या मॅचच्या दिशेनं जी वाटचाल केली होती ती अगदी दणक्यात केली होती. म्हणजे असं वाटलं होतं की काही चेंडू ठेवून मात्र या ठिकाणी आदर्श फणसपाडा टीम विजयी होते की काय, अशा दिशेने वाटचाल मात्र या ठिकाणी टीमने केली होती. आणि त्या ठिकाणी मात्र यशचं बाद होणं खूप महत्वपूर्ण असेल. मात्र या ठिकाणी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय तो तन्मय येतो. आणि तुमच्यासाठी माहितीसाठी सांगतो, ती चंदनचा नगरीमध्ये स्पर्धा विजयमामा चषकामध्ये सर्वाधिक धावा तन्मयच्या नावावरती होत्या. त्या टुर्नामेंटमध्ये 100च्या वर धावा त्यानं केल्या होत्या. आता टीम सांगते बाबा त्याच्या अर्ध्या केल्या तरी बस आहेत. कारण 29 करायचे आहेत. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहेत आणि 12 मध्ये 29 करायचे आहेत. 1 2 2 9 1 2 2 9. आणि बॉलिंगसाठी गोलंदाज सज्ज होतो यश दोन्ही बाजूला आहे. यश तिथे आउट झाल्यात. आणि दुसरे यश बॉलिंग वरती आल्यात. 12 मध्ये 29 करायचे आहेत.
अजून काही जण सांगतात तलावपाडा जिंकेल, काही जण सांगतात फणसपाडा जिंकेल. जिंकणार कोण? जिंकणार कोण? हा फटका खेळलाय, बसला क्षेत्ररक्षक, चेंडूच्या खाली टिपलाय झेल मयूरनं. फलंदाजचा संपलाय खेळ. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद. थँक्यू. मी तुमच्या दिशेने येतोय. जसं तुम्ही एक कसाऱ्या घाटाचा उल्लेख केला त्या वळणाचा, या मॅच मध्ये पण भरपूर वळण आलेत, भरपूर टर्न आलेत. टर्न फक्त आले नाही आहे, टर्न अँड ट्विस्ट आल्यात. अजून एक फलंदाज बाद झालाय. अपडाऊन पाहिलं आपण, अपडाऊन पाहिलं, मात्र या अपडाऊन मधूनच सावरावं लागेल. खरं तर नक्कीच सुरुवात दणक्यात केली आहे बघा. मॅच इतकी लांब नाहीये, 29 धावा करायची आहेत, 11 चेंडूचा खेळ आहे. म्हणजे असा तरी ते विचार केला की या ओव्हरमध्ये जर तुकाराम जर 15 धावा जरी आल्या, एक अंदाज वर्तवता गेला, इथे जर 15 धावा जरी या ओव्हरमध्ये आल्या तरी मॅच शेवटच्या ओव्हर पर्यंत नक्कीच चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळू शकेल. आणि दोन्ही बाजूला पाहिलं ना तर व्हॉट्सअपवरती काही चर्चा चालली या स्पर्धेची, युट्यूबवरती काही प्रेक्षक वर्ग आहे तोही मॅच पाहतोय. गावागावामध्ये तलावपाडा पवनसपाडामध्ये चर्चा या मॅचची सुरू आहे. फटका खेळाय, फिल्डिंग झालंय, चेंडू बॉल लाईनच्या बाहेर. चेंडू रोखला करा पण गेलाय चेंडू बॉल लाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू. जसा उल्लेख केला मार्केट मागेही म्हटलं होतं, मार्केटमध्ये ज्याच्या अंगात हिंमत त्यालाच किंमत. आणि सगळ्यात जास्त हिंमत कोणती माहिती का? तुम्ही आपल्या हाताच्या बोटाची नखं कापल्यात आणि स्टीलचा डबा उचलण्यासाठी जी हिंमत करता ती खरी हिंमत. कारण नखं कापल्यात आणि त्याच दिवशी डबा उघडावा लागतो. तेवढी हिंमत तुम्हाला दाखवावी लागणार आहे. हिंमत तर दाखवावी लागेलच. आणि या ठिकाणी गोलंदाज यावेळेस पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप. इथे काय ती गरज होती काय? आणि सगळं काही सुरळीत सुरू होतं. एक चौकार देखील ठोकला होता, मात्र स्ट्राईक स्वतःजवळ ठेवण्याच्या नादामध्ये ही विकेट या ठिकाणी सॅक्रिफाईस केली गेले. बघा माझ्या मते तरी इथे अशा गोष्टीची गरज नव्हती, कारण एक चौकार या ठिकाणी बॅटरनं मारला होता. नाही आता तरुण पिढी आहे त्याच्यामुळे गरज काय आणि आवश्यकता काय याच्यामधलं जो पुसटची रेषा आहे ना ती कदाचित माहिती करायची आहे तुम्हाला. काही केला आयफोन प्रो 17 प्रो पाहिजे, गरज काय आवश्यकता काय याही गोष्टी महत्त्वाच्या असते. आणि माणसाच्या ज्या पहिल्या मूलभूत गरजा होत्या म्हणजे अन्न वस्त्र निवारा. पहिला काय माहिती आहे का, म्हणजे रोटी पाहिजे, मकान पाहिजे असं होतं आणि कपडा पाहिजे. पण आता काय झालं माहिती आहे का, रोटी कोणती पाहिजे माहिती आहे का, बटर रोटी पाहिजे, मकान थोड़ा बड़ा चाहिए, ऐसा है. ये कहानी है. अभी थोड़ा सा बटर रोटी वाला के लिए बड़ा मकान चाहिए और बड़े बड़े सपने भी चाहिए. तसं कहाणी बदललेली आहेत. प्रायोरिटी काय आहे, महत्त्व कशाला द्यायचं आहे तेही महत्त्वाचं आहे. पण मॅच अजूनही टाईड आहे. विघ्नेश नॉन स्ट्राईकला, स्ट्राईक एंडला तन्मय हुकमाचा एक काय या मॅच मधला हुकमाचा एक टॉप द बॅट लागला. चेंडू चालला लॉंग ऑनला, फिल्डर आला वेगानं. आता धावायचं नाही, आता धावणार नाही. आता थोडासा भाई डर आहे. जसा आपला रिक्षावाला भाव जाता 5 सीट भरलं का डबल ट्रॅफिकवाला आहे का बघतो ना एकाला उतरवतो. भाई थोडासा डर रहता है, थोडासा डर है. अब मन में थोडासा डर है, भीती थोडी मनामध्ये आहे. एक सिंगल रन या चेंडूवरती आले. पण एक तो ड्यूच्या कदाचित तुम्हाला ती ऍड आठवत असेल, डर के आगे जीत है, डर के आगे जीत है. डर है लेकिन उसके आगे जीत है. इथे ते रिक्स तर घ्यावीच लागेल. धावांचा अगदी डोंगर समोर आहे, कारण जवळजवळ विचार केला आपण मला ते 24 धावांची अजूनही गरज आहे. गोलंदाज तयार. फुलटॉस. हा फुलटॉस मात्र जर आपण पाहिलं तर हा चेंडू खेळताना थोडंसं लेग स्टंपच्या बाहेर खेळण्यासाठी आले होते. या कारणास्तव हा चेंडू मिडल करता आला नाहीये. आणि बाजूला आपल्या कॉमेडी बॉक्स मध्ये छोटी आहे. ते कसं झालं मध्ये छोट्या मुलांना तुम्ही आईस्क्रीम आणून द्यावी, त्या रॅपरमध्ये बाहेर काढलं ना का फक्त दांडी राहते, खाली आईस्क्रीम पडते. तसं झालंय. हा फुलटॉस तुम्ही मिस केलाय. हा फुलटॉस ज्या बॉलवरती तुम्ही 4 6 मारू शकला, पण हे सगळं होणार. पुढे जायचं तर दम लागणार, दमखम दाखवावं लागणार. या ओव्हर मधला हा शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडू आहे, महत्वाचा चेंडू. पुन्हा एकदा बॅटला लागलाय. आता धावणार नाहीयेत, आता नाही धावायचं. आता बाबा तन्मयकडे स्ट्राईक ठेवायची. शेवटचे 6 बॉल आहेत, 6 चेंडू मध्ये करायचे त्या 24.
आता छोटी मुलं सांगतात अर्धा डझन चेंडू आहेत आणि 2 डझन धावा करायचे आहेत. 6 के 6 6 चौक 24. हलकीशी धून आणि मॅच मध्ये येऊया. थँक्यू. चर्चा होणार नाही तर काय होणार, असा 21 से बढ़कर एक मॅच चाललाय. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत मारुती चषक 2026 राजू भोईरा यांनी केलेला प्रयत्न आणि मानाची आहे. हे पहिलं वर्ष आहे. ही मानाची, अभिमानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची ट्रॉफी जिंकायची आहे. आज किमान एक पाऊल पुढे टाकायचं आहे, क्वालिफाय व्हायचं आहे. इथून दोन्ही संघ बरोबर या मैदानाच्या बाहेर निघाले ना तर त्याच एकाच रोडनं जाणार आहेत, कारण तिथून शॉर्टकट आहे. शॉर्टकट आहे घरी पोहोचण्यासाठी. पण एक आनंदाने जाणार, एक थोडासा नाराज होऊन जाणार, एक जल्लोष करून जाणार, एक थोडासा उदास मनाने जाणार, एक अगदी गुलाल उडवत जाणार आणि बाकीचा फक्त माती उडवत जाणार टायरनं. त्याच्यामुळे बघूया, 6 बॉलचा खेळ आहे आणि 24 करायचे आहेत. कार्तिक बॉलिंग वरती, स्ट्रायकर एंडला तन्मय. क्वालिफायची रेस आहे. एक साधा उदाहरण घ्यायचं गेलं तर जवळपास 6 मध्ये तुम्हाला 4 ठोकायचे आहेत, 4 षटकार ठोकायचे आहेत. अशा प्रकारे तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल. 6 मध्ये 24 बनवायचे आहेत. गोलंदाज तयार कार्तिक, स्ट्राइक एंडला तन्मय. पहिला चेंडू ऑन साईडला, यावेळेस अगदी समोर साईड स्क्रीनच्या वरून चेंडू पाठवून दिलाय. स्टँड अँड डिलिव्हर. 6. थँक्यू. नावा दम आहे, तन्मय आहे, तन्मय. आणि अगदी तन्मयताने खेळतोय. जसा तुम्ही उल्लेख केला, स्टँड अँड डिलिव्हर. काय डिलिव्हर इन टू द स्टँड, स्टँड में डिलिव्हर किया आहे. आणि या डिलिव्हर कोण करतं भाई, जसा ऑनलाईन येतं ना पर्चिंग, डिलिव्हरी परफेक्ट. तुम्ही जर ऍड्रेस बरोबर नाही दिला ना तर पुन्हा एकदा परत जाते, त्याच्यामुळे पार्सलही परत जातं. इथे डिलिव्हर झाले, तन्मय आहे. आणि इथे सांगतात बाकी फणसपाडा टीम आहे, त्यांना माहिती आहे की जोपर्यंत तन्मय आहे तोपर्यंत या मॅच मध्ये त्याच्यावरचा तो विश्वास आहे ना, त्याच्यामुळे भाई यकीन है जब तक तन्मय है तब ये स्कोर पाना मुमकिन भी है, यकीन भी है, मुमकिन भी है. पण कार्तिक दुसऱ्या बाजूला आहे. कार्तिक बॉलिंग मार्क वरती, ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडूचा फटका खेळाय, चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. भाई तन्मय है तो यकीन है, और तन्मय है तो मुमकिन है. चौकार. थँक्यू. नक्कीच वन साइड हिरो. ती कामगिरी तन्मयला करावी लागेल. 2 मध्ये 10 आल्या आहेत, 2 मध्ये 10 आल्या आहेत, 4 मध्ये 14 करायचे आहेत. मॅच अगदी क्लोज झाले, टेन्शन वाढले, धगधग वाढले, चळविचळ सुरू आहे, कारण तन्मय विकेटवर उभा आहे. तन्मय एका बाजूला आहे, जसा उल्लेख केला होता वन साइड हिरो आहे, पण मॅच दोन्ही साइडला आहे भाई. दोनों तरफ मॅच आहे, वन साइड आहे. आणि याच गावामध्ये पाहिलं तर हेमंतजी पाटील यांचं इन्व्हर्टर आहे, तिथे बॅटरी ते एक्साइडची वापरतात, एक्साइडची बॅटरी वापरतात. त्याच्यामुळे हा मॅच आहे आणि पब्लिक एक्साइटेड आहे. कोण जिंकणार, कोण या मॅचला जिंकणार आणि कोण आज क्वालिफाय होणार. 4 मध्ये 14, 4-14 ही कहाणी सध्या मैदानावरती आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर आलेला चौकार. 4 बॉल 14. 4 चेंडू 14 धावांची गरज. गोलंदाज कार्तिक तयार. तिसरा चेंडू घेऊन स्ट्राइक एंडला आपण पाहतो तन्मयला, ज्याने 2 चेंडू मध्ये 10 बनवले आहेत. यावेळेस देखील अगदी पुन्हा एकदा सीधी बॅट, नो बकवास. चेंडू पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर. आणखीन एक खणखणीत दमदार षटकार. थँक्यू. अगदी हार्टबीट फेल होते की का असा मॅच चाललाय. पहिला षटकार, त्यानंतर चौकार, त्यानंतर षटकार. 3 बॉल मध्ये जर पाहिलं तर 16 धावा आल्यात, पण मॅच संपला नाहीये. 16 धावा आल्यात आणि राजू भोईर यांनी केलेला प्रयत्न, मारू चषकाचा रंगलेला 16, अख्खा गाव झालाय गोला पाडण्यासाठी. आता 3 मध्ये करायचे आहेत 8, 3 मध्ये करायचे आहेत 8. कोणाची लागणार वाट आणि काय वर्णावा दादा या स्पर्धेचा थाट. अगदी थाट आहे, थाटामाटा स्पर्धा आहे.
पण अजून मॅच संपला नाहीये. मॅच संपला नाहीये. 3 मध्ये 8 करायचे आहेत. 8 आकडा हनुमंतराय जरी आहेत तसा शनिदेव देखील असतो शनिवार. 8 आकडा तो 8 तो शनिदेवाचा आहे. 8 आकडा आहे. 8चा आकडा तुम्ही इंग्लिशमध्ये लिहा. इंग्लिशमध्ये लिहा. 2 वेळा गोल फिरतो आणि एकदा क्रॉस होतो. आता मॅच पण तसा 2 वेळा फिरलाय. एकदा क्रॉस झालाय. क्रॉस कनेक्शन लागलं का टेन्शन होतं. 3 मध्ये 8 करायचे आहेत. क्रॉस कनेक्शन. क्रॉस कनेक्शन. याच करता मी म्हटलं क्रॉस कनेक्शन झालंय आणि बाई 440 वोल्टचा झटका बसलाय. फलंदाज बाद. थँक्यू मास्टर माइंड कार्तिक. खूप चांगला चेंडू, अगदी तन्मयच्या त्या बॉडी पासून लांब ठेवला गेला चेंडू. जर एक विचार केला असता पण हा जर चेंडू सोडून दिला गेला असता तर कदाचित हा चेंडू वाईट देखील जाऊ शकला असता. पण तो बाहेर होता. मी तुमच्या दिशेने येतो. जी इनिंग तन्मयने खेळलेल्या कदाचित जो प्रत्येक स्पर्धेमध्ये आपला खेळ उभारतोय ना पुढे भविष्यामध्ये भरपूर मोठा स्कोप आहे. कारण जे फटके त्याने खेळल्यात ना, आपण वसईविरार प्रीमियर लीगचा उल्लेख करतोय त्यावेळेला काय असतं की ज्यावेळेला तुम्ही मोठी स्पर्धा खेळणार, मोठ्या स्टेजवरती येणार, बरेचसे खेळाडू तुम्हाला पाहणार. का सांगतो मी उदाहरण देणाऱ्या 2 चेंडूमध्ये 8 धावा. कारण एक स्पर्धा मी बेळगाव नगरीमध्ये करत होतो. बेळगावचा लोकल बॉलर होता, समोर केतन मात्रे होता. कारण केतन मात्रेला त्याने 4 बॉल असे टाकले ना, 2 आत आणले, 2 बाहेर टाकले आणि कौतुक कृष्णा सातपुतेने केलं होतं. त्या गोलंदाजचं कौतुक कृष्णा सातपुतेने तिथे केलं होतं. ते लोकल टॅलेंट होतं. ते लोकल टॅलेंट होतं. स्थानिक गुणवत्ता होती. कदाचित तन्मयमध्ये ती ठासून भरले. भविष्यामध्ये या खेळाडूला मोठ्या स्तरावरती नक्कीच आपण बघणार आहोत. पण त्यांना फायटिंग स्पिरिट दाखवला आहे. मॅच संपला नाहीये. 2 मध्ये 8 करायचे आहेत. पंच आहेत. पंच ओके ओके ओके. तलाव पडा कूल डाऊन. सत्यवान दादा अंपायर आहेत आणि आयोजक आहेत. कूल डाऊन. चला बॉल द्या. पंचाकडे बॉल द्या. चला पंच सांगतील. पंच तुम्ही निर्णय घ्या. पंच तुमचा निर्णय आहे. बाकी दोन्ही टीम नाही सांगणार काय. अंपायर आहेत. डिसिजन बिलॉंग्स टू अंपायर. थोडंसं कूल काम राहा. मॅच तर होतात राहतील पण एकमेकांचे संबंध देखील आपण जोपासायचे आहे. त्याच्यामुळे कूल अँड काम राहा. 2 मध्ये 8 करायचे आहेत. भारत तुमच्या दिशेने मिळतो. मॅच संपली नाहीये. भले तन्मयची विकेट गेले मात्र मॅच संपली नाही. खूप चांगली विकेट मी म्हणजे यावेळेस टर्न आलाय मॅचला. ज्याप्रमाणे पण उल्लेख केला होता त्या 8 आकड्याचा की शनिदेवाचा तो आकडा आहे आणि खूप अगदी योग्य वेळेवर या ठिकाणी विकेट तर प्राप्त केले कार्तिकनं. मॅच मध्ये टर्न आणलाय कार्तिकनं. मात्र मॅच जिंकून देणार का कार्तिक? एका साईडला 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 मध्ये 8 बनवायचे आहेत. कार्तिकनं या विजयाची चाहूल लावले. कार्तिकनं मॅच विजयाची चाहूल लावले. मात्र हा विजय कार्तिक मिळून देणार की या 2 मध्ये 8 धावा होणार. समोर भौतिक, समोर कार्तिक. काटेकी टक्कर आहे. भौतिक वर्सेस कार्तिक वर्सेस भौतिक. 2 मध्ये करायच्यात 8. प्रेक्षक एकदा टाळ्यांचा गजर दोन्ही टीमला करा. दोन्ही टीम कोणी जिंकू दे. फणसपाडा जिंकू दे, तलावपाडा जिंकू दे. चांगला मॅच. 2 मध्ये 8. भौतिक ऑन स्ट्राईक. मिस केला या चेंडूला. बघूया रन झाले का. पंच पाहायचंय. त्याच करता मी म्हटलं तर बघा तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. पण आजचा दिवस जबरदस्त होता. आजचा दिवस चांगला होता आणि आज दिवसभरामध्ये 8 संघ खेळले. चांगला क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट. उद्याही सकाळी यायला विसरू नका. कारण ही स्पर्धा जशी ग्रामीण पातळीवरती खेळाडूंना संधी दिली आहेत. राजूजी भोईर आणि पूर्ण या आयोजकांचा जो प्रयत्न राहिला आहे, लाख मोलाची स्पर्धा आहे. पंच आपल्याला डिसिजन द्यायचा आहे कारण थोडासा आडोसा आहे आपला. त्याकडे सॉफ्ट डिसिजन द्या. आपल्या नॉट आउट आहे का? ओके. पण बॅट्समन बघा, बॅट्समन थर्ड अंपायर दिलेला होता.
पंच निर्णय देतील आपला. भाई थोडासा वेळ थांबवा जरा, कारण नवीन बॅट्समॅन जाईल. पंच आपला निर्णय द्या. रन आहे की आउट आहे? थोडंसं थांबायचं, म्हणून संयम महत्वाचा असतो. पेशन्स थोडंसं ठेवायचं आहे. अंपायर पंच एकदा क्लिअर करा. रन नाहीये, रन नाहीये. चला चला. हे असं होते कधी कधी, ज्यावेळेला थोडंसं डोकं शांत ठेवून खेळावं लागतं. भाई दिमाग थोडासा शांत कूल ठेवावा लागतो. आणि थोडं डोकं शांत ठेवल्यानं मग निर्णय आपले चुकत नाहीत. शेवटचा बॉल आहे, शेवटचा बॉल आहे. आतापर्यंत आपल्या जयदीप डीजे आणि प्रत्येक ऑपरेटरनं चांगली गाणी वाजवलेत. भाई गलती से मिस्टेक वाला गाना उन्होंने नहीं बजाया है. क्या अंदर वही हाल होगा, वो भी देखने वाली बात होगी. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल झाला मिस. आणि कार्तिकनं अंडर प्रेशर, अंडर क्रुशियल मोमेंट मध्ये आपल्याला योग्य ठिकाणी नेऊन ठेवले आपल्या टीमला. आणि माऊली 11 तलावाडा आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय होणारा संघ ठरलाय. अभिनंदन. हार्दिक ना